नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं. डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. हायकोर्टाची, बॉम्बे हायकोर्टाची जाहिरात आलेली आहे. तर या जाहिरातीची मागच्या तारखेला अ, आत्ताच जस्ट एक दिवस वाढवून दिलेला होता. परंतु परत ते वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हती. त्यामुळे परत आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी, की उद्यापासून आजची तारीख आहे 7 तारखेला हा व्हिडिओ बनवत आहोत आणि 8 तारखेपासून 8 जानेवारीपासून ते म्हणजे 11 वाजता ही वेबसाईट परत फॉर्म सबमिशनसाठी चालू होईल आणि 16/1/2026 म्हणजे 16 जानेवारीपर्यंत. आणि लक्षात ठेवा, इथं 5 PM म्हटलेलं आहे. 5 PM नाही की तुम्ही 12 PM. 12 PM बऱ्याचदा तुम्ही गृहीत धरलेले असतात, ॲझ्युम केलेले असतात. त्यामुळे लक्ष द्या. 16 तारखेच्या 5 PM पर्यंत म्हणजे 16 तारीख गृहीतच धरू नका. 15 तारीखच गृहीत धरा तुम्ही. 15 तारखेपर्यंत तुमचा फॉर्म फिल झाला पाहिजे. ज्यांना ही शेवटची संधी मिळालेली आहे त्यांनी या संधीचं सोनं करा मित्रांनो, सोनं करा. परत परत ही जाहिरात येणार नाही आणि अतिशय महत्वाची जाहिरात आहे. खूप अतिशय चांगली जाहिरात आहे. एवढ्या जागा येत नाही. ठीक आहे. तर यामध्ये बघा पोस्ट कोणत्या होत्या? स्टेनोग्राफर होत्या. नंबर 1 हायर ग्रेडची, स्टेनोग्राफर नंबर 2 लोअर ग्रेडची आणि नंतर होती आपली आवडती पोस्ट क्लर्क. क्लर्क होती. त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर. त्यानंतर अजून एक आपली आवडती पोस्ट. आता ती आवडतीच झालेली आहे बेरोजगारीमुळे आणि अतिशय चांगली पोस्ट आहे. काम कमी, पगार जास्त. ठीक आहे. त्यानंतर यालाच हमाल फराश सुद्धा म्हटलेलं आहे यांनी. तर हमाल, पिऊन हे सगळं वेगवेगळं आहे बरं का. पण पिऊन समजा पिऊनची पोस्ट आहे, क्लर्कची पोस्ट आहे. या 2 पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यांनी ग्रॅज्युएशन असो, 12वी असो, त्यांनी 12वी पिऊनवाले अप्लाय करू शकता. ठीक आहे. नंतर क्लर्कसाठी टायपिंग मागितलेलं आहे. परत ते चारित्र्य प्रमाणपत्र वगैरे हे सगळं भानगडी बघून घ्या. अतिशय म्हणजे परत आलेली ही तुमच्या हातात आलेली संधी आहेत. अशी संधी परत परत येणार नाही. ठीक आहे मित्रांनो. आणि यासाठी तुम्हाला जर काही टेस्ट सिरीज, काही मटेरियल काहीही लागत असेल तर तुम्ही दास कृषीला मेसेज करा, फोन करा, ऑफिसला करा. माझा नंबर दिलेला आहे, मला करा. काही हरकत नाही. तुम्हाला डायरेक्ट कंटेंट, सगळं कंटेंट टेस्ट सिरीज अवेलेबल करून देण्यात येईल. आता टेस्ट सिरीज यासंबंधी लवकरच आपण चालू करू. ठीक आहे. थोडं आपल्या अकॅडमी एक्सपेन्शनचं काम चालू आहे. ते अकॅडमी एक्सपेन्शन झाली. आपली अकॅडमी जी आहे आपली दास कृषी ते एक्सपॅन्ड होत आहेत. ठीक आहे. तर याबद्दल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून व्यवस्थित बोलणारच आहोत. सध्या आपण हायकोर्टाच्या या मिळालेल्या संधीवर आपण बोलत आहोत. मित्रांनो, खूप चांगली संधी आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे उद्यापासून 8 तारखेपासून फॉर्म फिलिंग चालू झालेलं आहे तर 16/1 पर्यंत. बस इथे एवढंच महत्वाचं आहे. आणि याबद्दल तुम्हाला कोणतंही कंटेंट लागलं तर तुम्ही दास कृषीला मेसेज करू शकता. दास कृषीचं आता नाव चेंजेस करण्याची प्रक्रिया चालू आहेत. कारण दास कृषी फक्त कृषी सेवकसाठी नाही, तर महाराष्ट्रातील, संपूर्ण देशातील जेवढ्या परीक्षा आहेत तेवढ्या सुद्धा परीक्षा कव्हर करण्याच्या मानसिकतेत, तेवढ्या सुद्धा परीक्षा कव्हर करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे ती प्रोसेस सध्या चालू आहेत. लवकरच ते जाहीर करण्यात येतील. सगळ्या घडामोडी तुमच्यासमोर लवकरच ठेवण्यात येईल. ठीक आहे मित्रांनो. तर ही खूप मोठी संधी आहे. संधी सोडू नका असं माझं म्हणणं आहे. कारण बेरोजगारी एवढी आहे. या बेरोजगारीमध्ये पिऊन तुम्ही पोस्ट घेतल्यानंतर तुम्हाला त्यानंतर जी येणारी फिलिंग आहेत अतिशय चांगली राहतील. कारण मित्रांनो, आता या जमान्यात मुलींची कमतरता आहे. जर तुम्ही बेरोजगार असाल आणि लग्न करण्याच्या भानगडीत पडला तर तुम्हाला समजूनच जाईल कशी तुमची अवस्था होईल. तर त्यामुळे एक पोस्ट तुमच्या हाती ठेवा. हे पिऊन का असेना, क्लर्क का असेना, जवळ ठेवा. नंतर दुसऱ्या परीक्षेची तयारी करा. ठीक आहे मित्रांनो, थांबू आता इथे. धन्यवाद.